परश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकोश्चास्मि मेरुशिखरिणामहं रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. भगवान परमात्मा अर्जुनाला आपल्या विभूती सांगत आहेत की जेणेकरून त्याला त्या विभूतींचं ध्यान करता येईल. त्यापैकी आता सांगतात अहम रुद्राणां शंकराः च अस्मि यक्षरक्षसां वित्तेशः वसूनां पावकः अहम शिखरिणां मेरुः अस्मि. अहम मी रुद्राणाम म्हणजे हे जे द्वादश रुद्र आपला 11 रुद्र आहेत, एकादश रुद्र, त्या एकादश रुद्रांमध्ये मी शंकराहाच अस्मी, मी शंकर आहे. एकादश रुद्रामध्ये शंकर ही माझी विभूती आहे. यक्षरक्षसाम वित्तेशः आणि जे यक्ष योनी आहे किंवा राक्षस योनी आहे त्या यक्ष राक्षस योनीमध्ये वित्तेशः, वित्त म्हणजे धन, वित्तेशा म्हणजे धनाची अधिष्ठात्री देवता कुबेर, तो कुबेर मी आहे. यक्ष आणि राक्षसामध्ये वित्तेश म्हणजे कुबेर ही माझी विभूती आहे. वसूनाम पावकाः च अस्मि आणि वसू म्हणजे 8 वसू आहेत, त्या अष्टवसूमध्ये जे पावक म्हणजे अग्नी, ते अग्नी अहम अस्मि मी आहे. अष्टवसूमध्ये जो एक अग्नी नावाचा वसू आहे तो मी आहे. अहम शिखरिणाम मेरुः, शिखरिणाम म्हणजे शिखर असणारे जे पर्वत आहेत त्याच्यामध्ये अहम मेरुः अस्मि, त्या पर्वतामध्ये मेरू पर्वत मी आहे. म्हणजे शिखरयुक्त जेवढे पर्वत आहेत त्या पर्वतामध्ये मेरू नावाचा श्रेष्ठ असणारा अनेक शिखरांनी युक्त असणारा पर्वत ही माझी विभूती आहे असं भगवान सांगतात. आता याविषयी माऊली भाष्य किंवा टीका करतात की अशेषाही रुद्रामाधारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरी भ्रांती काही. अशेषाही रुद्रामाधारी म्हणजे अशेष म्हणजे संपूर्ण जे रुद्र आहेत त्या रुद्रामाधारी, त्या रुद्रांमध्ये म्हणजे एकादश रुद्रांमध्ये त्या एकादश रुद्रांची नावं सांगितली. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली, विशांपती अशा ह्या सगळ्या 11 रुद्रामध्ये शंकर जो मदनारी, मदन म्हणजे काम, त्या मदन आरी म्हणजे त्या कामाचा शत्रू म्हणजे मदनाला जाळून भस्मसात करणारे भगवान शंकर, ते शंकर जो मदनारी तो मी, तो ते जो शंकर भगवान आहे तो मीच आहे किंवा ते शंकर भगवान ही माझी विभूती आहे. येथ काही भ्रांती न धरी, याविषयी तू कोणताच संशय किंवा भ्रम मनात धरू नकोस. म्हणजे संपूर्ण रुद्रांमध्ये जो कामशत्रू आहे, मदनाचा शत्रू आहे भगवान शंकर, तीच माझी विभूती आहे हे निसंशय आहे. यक्षरक्षो गणातू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेर मी हे अनंतू म्हणता झाला. आणि आता जी यक्ष रक्षो गणातू म्हणजे यक्ष आणि रक्ष यांचा गण म्हणजे समुदाय, त्या सगळ्या यक्ष आणि राक्षसांच्या समुदायामध्ये शंभूचा सखा म्हणजे भगवान शंकराचा मित्र असणारा जो धनवंतू म्हणजे धनाची अधिष्ठात्री देवता असणारा कुबेर, धनवंत म्हणजे कुबेर, तो कुबेर मी आहे हे अनंतू म्हणता झाला. सगळ्यात जास्त धनवान श्रीमंत असणारा, धनाची अधिष्ठात्री असणारा जो कुबेर नावाची, जी कुबेर नावाची देवता आहे ती माझी
विभूती आहे असं कोण सांगतं? तर अनंत, याचा कधीही नाश होत नाही असा अविनाश असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगता झाला. मग आठाई वसु माझारी, पावक तो मी अवधारी, शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. आता सांगतात आठाही वसु माझारी, म्हणजे 8 वसू आहेत आणि त्या वसू माझारी अर्थात त्या वसूंमध्ये, अष्टवसूंमध्ये पावक म्हणजे अग्नी, तो अग्नी तो अग्नी मी आहे हे अवधारी. आणि अशा प्रकारचा तू निश्चय कर. शिखराथिलिया सर्वोपरी, आता हे अष्टवसू कोणते? तर धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, आनल, प्रत्युष आणि प्रभास, हे 8 वसू आहेत. आणि त्या वसूंमध्ये जो अग्नी आहे की तो अग्नी काय आहे? त्या अग्नीमध्ये दिलेल्या आहुती त्या अग्नी त्या देवतांना पोचत्या करतो. नंतर अग्नी कसा आहे? सकाळी पहिलं 16 म्हणजे अत्यंत पवित्र आहे. अपवित्र लोकांना देखील पवित्र करणारा असा हा अग्नी जो आहे तो अग्नी, किंवा अग्नीला भगवंताचं मुख असं म्हणतात, कारण अग्नीमध्ये दिलेल्या आहुती ह्या भगवंताच्या मुखात समर्पित होत असतात. म्हणून हा भगवंताचं मुख असणारा जो अग्नी, तो अग्नी मी आहे. आणि शिखराथिलिया सर्वोपरी, शिखराथिलिया म्हणजे ज्याच्या ठिकाणी उंच उंच अशा प्रकारची शिखरं असणारे जे पर्वत आहेत, त्या पर्वतामध्ये सर्वोपरी सर्वात उंच ज्याचं शिखर आहे असा जो मेरू पर्वत आहे, तो मेरू तो मेरू पर्वत ही माझी विभूती आहे. पुरोधसांच मुख्यम माम विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः, महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम्, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षीणां पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः, महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम्, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः, महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम्, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनाम अहं स्कंदः सरसाम अस्मि सागरः, महर्षीणां भृगुः अहं गिराम अस्मि एकम अक्षरम्, यज्ञानां जपयज्ञः अस्मि स्थावराणां हिमालयः. मां पुरोधसां मुख्यं बृहस्पतिं विद्धि, अहं सेनानीनां स्कंदः, अहं सरसां सागराः अस्मि. अहं महर्षिणां भृगुः, अहं गिराम एकम अक्षरम अस्मि, अहं यज्ञानां जपयज्ञः अस्मि, अहं स्थावराणां हिमालयः अस्मि. अहम मी रुद्राणां शंकरः च अस्मि, जेवढे 11 रुद्र आहे, नाही ते तर झालं. मां पुरोधसां हे पार्थ, हे अर्जुना, मां पुरोधसां मुख्यम, मला पुरोधसां म्हणजे जे काही पुरोहित आहेत त्या पुरोहितांमधील जो मुख्यम बृहस्पतीम, त्या पुरोहितामध्ये मुख्य असणारा जो बृहस्पती देवता आहे ती देवता माम विद्धी, ती मी आहे असं तू समज. म्हणजे सर्व पुरोहितामध्ये जी असणारी बृहस्पती देवता ती माझी विभूती आहे, ते माझं प्रमुख स्वरूप आहे. अहम सेनानीनाम स्कंदः, आणि जेवढे सेनानी आहेत, सेनापती आहेत,
त्या सेनापतीमध्ये जो स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, ती कार्तिक स्वामी ही माझी विभूती आहे. अहम सरसाम सागराः अस्मी. आणि अहम मी सरसाम, सरस म्हणजे सरोवर, म्हणजे देवनिर्मित जेवढी सरोवर आहेत, पाण्याची महान जलाशय आहेत, पवित्र जलाशय आहेत, त्या जलाशयांमध्ये अहम मी सागराः अस्मी. मी सागर म्हणजे समुद्र, हे माझं ही समुद्र ही माझी विभूती आहे, किंवा महासागर ही माझी विभूती आहे. जलाशयांमध्ये सागर ही माझी विभूती आहे. अहम महर्षीनाम भृगु. महर्षीनाम म्हणजे जेवढे मध्ये महान ऋषी आहेत, त्या ऋषींमध्ये भृगु हे ऋषी ही माझी विभूती आहे. अहम महर्षीनाम भृगु. महर्षींमध्ये मी भृगु ऋषी आहे. अहम गिराम एकम अक्षरम अस्मी. अहम मी गिराम म्हणजे जेवढी पदरूप अशा प्रकारची वाणी आहे, त्या वाणीमध्ये एकम अक्षरम एकाक्षर म्हणजे एकाक्षरम म्हणजे ओंकार. तर ओंकार हे एकाक्षर आहे, तर त्या वाणीमध्ये ओम ही माझी विभूती आहे. ओम हे जे एकाक्षर आहे ती माझी विभूती आहे. अहम यज्ञानाम जपयज्ञः अस्मी. आणि जेवढे यज्ञ आहेत त्या यज्ञामध्ये अहम जपयज्ञः अस्मी. मी जपयज्ञ आहे. अहम स्थावराणाम हिमालयः अस्मी. अहम मी स्थावराणाम जे स्थावर पदार्थ म्हणजे बहुत कालपर्यंत स्थिर राहणारे जेवढे म्हणून पदार्थ आहे, म्हणजे स्थितिमान, जे आपल्या स्थितीपासून कधी ढळत नाही, अचल असे जे पदार्थ आहेत, त्या स्थावर किंवा अचल स्थिर पदार्थांमध्ये अहम हिमालयः अस्मी. मी हिमालय आहे. जो स्वर्गसिंहासना सावावो, सर्वज्ञते आधीचा ठावो, तो पुरोहितान माझी रावो, बृहस्पती मी. जो स्वर्गसिंहासना सावावो, जो स्वर्गसिंहासनाला सहाय्यक आहे, सर्वज्ञते आधीचा ठावो, जो सर्वज्ञता ज्याला म्हणतात, म्हणजे सर्वज्ञ म्हणजे तप, विद्या, बुद्धी, वक्तृत्व इत्यादी गुणांसहित शास्त्रांचं जे आद्यस्थान आहे, त्या आद्यस्थान मी आहे. म्हणजे कोणती सर्वज्ञता तुम्हाला दिसून आली तर तिचं मूळचं ठिकाण आद्यस्थान मी आहे. नंतर तो पुरोहितान माझी रावो बृहस्पती मी. आणि जे सगळे अंगिरा वगैरे पुलस्त्य इत्यादी पुरोहित आहेत, त्यांचा राजा मी आहे. तो राजा कोण? बृहस्पती. तो बृहस्पती मी आहे. म्हणजे जो स्वर्गसिंहाला सहाय्यक आहे, म्हणजे सिंहासनाला सहाय्यक आहे, म्हणजे स्वर्गाचं राज्य शत्रूपासून सुरक्षित आणि धर्म नीतियुक्त राहण्याकरता जो इंद्राला देखील गुप्त अशा प्रकारची यंत्रणा किंवा मार्गदर्शन करणारा आहे, जो तप, यज्ञ, बुद्धी, वक्तृत्व इत्यादी गुणांचं शास्त्रज्ञानाचं आद्यस्थान आहे. आणि जो पुरोहितान माझी राव, जेवढे पुरोहित आहेत त्यांचा जो राजा आहे असा असणारा बृहस्पती मी. तो बृहस्पती मी आहे. एवढी सगळे बृहस्पतीची विशेषणं आहेत. स्वर्ग सिंहासना सावावं, स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ होणारा आहे इंद्र, आणि त्या इंद्रालाही योग्य रीतीनं मार्गदर्शन करणारा असा आहे जो सर्वज्ञते आधीचा ठाव. जो सर्वज्ञता ज्याच्यापासून प्राप्त व्हावी, सर्वज्ञता म्हणजे त्याच्या ठिकाणी अनंत गुण, अनेक गुणांनी संपन्नता, बुद्धी, वक्तृत्व, शास्त्राचा स्वाध्याय, अर्थाचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींचं आद्यस्थान कोण आहे? बृहस्पती आहे. कारण तो देवांचा गुरु आहे. आणि सगळ्या पुरोहितांमध्येही राजा किंवा श्रेष्ठ आहे तो बृहस्पती ही माझी विभूती आहे. त्रिभुवनीच्या सेनापती आत स्कंद तो मी महामती. जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका आतू जाहला. आता सांगतात की त्रिभुवनेच्या सेनापती आत,
त्रिभुवनाचे जेवढे म्हणून सेनापती आहेत त्रिभुवनामध्ये, त्या सेनापतीमध्ये स्कंद तोमी महामती, या ठिकाणी स्कंद म्हणजे जो कार्तिक स्वामी आहे त्याला स्कंद असं म्हणतात. तो स्कंद मी आहे. त्या स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी मी आहे. त्याचं चरित्र सांगतात की हरवीर्ये अग्निसंगती कृतिका आतू झाला. त्याचं चरित्र आहे असं की जो तारकासूर नावाचा दैत्य होता तो अत्यंत उन्मत्त झालेला होता. त्याचा नाश शंकरापासून झालेल्या पुत्रापासूनच होणार होता, तारकासुराचा नाश. म्हणून सर्व देवांनी भगवान शंकराला प्रार्थना केली की तुमच्यापासून उत्पन्न झालेला पुत्र हाच ह्या मदोन्मत्त झालेल्या अशा तारकासुराचा नाश करणार आहे. म्हणून देवांनी प्रार्थना केली. तेव्हा एकदा भगवान शंकर पार्वतीच्या ठिकाणी रममाण झाले असता त्याचवेळी त्यांच्या अंतःपुरात प्रवेश करणाऱ्या अग्नीमध्ये शिवाचे तेजोमय वीर्य पडले. अग्नी हा शक्तिसंपन्न आणि सर्वभक्षक असूनही त्याला ते वीर्य धारण करणे असह्य झाले. म्हणून त्याने अपक्वावस्थेत असलेले ते वीर्य गंगेत टाकले. गंगा ही शीतल असून तिलाही तो गर्भ धारण करणे असह्य झाले. तिने तो गर्भ हिमालय पर्वतावर शरवणामध्ये टाकला. तेव्हा तेथे 6 कृत्तिका आल्या. त्या सर्व पुत्रप्राप्तीची इच्छा करणाऱ्या असल्यामुळे त्यांनी त्या गर्भाचे 6 भाग गिळून टाकले. कालांतराने त्या 6 कृत्तिकापासून एकच दिव्य शरीर असलेले बालक निर्माण झाला. तेव्हा त्या 6 कृत्तिका पुत्रस्नेहाने हा माझा पुत्र आहे, हा माझा पुत्र आहे असे म्हणू लागल्या. तेव्हा त्या सर्वांचाच मातृभाव जाणून त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरिता भगवान स्कंदाने योग प्रभावाने 6 मुखे निर्माण करून त्यांच्या स्तनातील दूध प्याले. पुढे तो शम, तप, पराक्रम या गुणांनी वाढला असता ब्रह्मादिक देवांनी व गंधर्वांनी त्या कुमार षडानन स्कंदाला आपले सेनापतीपद दिले. म्हणून म्हणतात की त्रिभुवनीच्या सेनापती आत स्कंद तो मी महामती. या ठिकाणी हे महाबुद्धिवान अर्जुना, त्रिभुवनात जेवढे सेनापती आहेत त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा जो स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी तो माझी विभूती आहे. की तो कसा तर हरवीर्ये म्हणजे भगवान शंकराच्या वीर्यापासून अग्नीची संबंध झाला असताना त्या कृत्तिका आतू, त्या कृत्तिकांच्या 6 कृत्तिका आहेत त्यांच्याद्वारा ज्याचा जन्म झाला तो कार्तिक स्वामी ही माझी विभूती आहे. सकळिका सरोवरांशी माझी समुद्र तोमी जळराशी, महर्षी आत तपोराशी भृगु तोमी. सकळिका सरोवरांशी सर्व जे सरोवर म्हणजे जलाशय आहेत, पाण्याच्या अथांग राशीनं युक्त असणारा जो समुद्र तो मी, जळराशी समुद्र तो मी. सगळ्या सरोवरांमध्ये पाण्याची राशी म्हणजे भरपूर पाणी असणारा जो समुद्र तो मी, तो समुद्र मी आहे. महर्षी आतू आणि जेवढे महान ऋषी आहेत द्रष्टे ऋषी त्यांच्यामध्ये तपोराशी, तपाचा जणू काही राशी असणारा सर्व तपांचा समूह ज्याच्या ठिकाणी एकवटलेला आहे असा तपोनिधी किंवा तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ भृगु तो मी, तो भृगु ऋषी मी आहे. म्हणजे सगळ्या सरोवरांमध्ये जे जलाशय अथांग समुद्र आहे ती माझी विभूती आहे. आणि जेवढे म्हणून महर्षी आहेत त्यांच्यामध्ये असणारा भृगु ऋषी ही माझी विभूती आहे. अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा, ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. अशेषाही वाचा माझी म्हणजे संपूर्ण जेवढी वाणी आहेत म्हणजे अर्थाचा बोध करून देणारी जेवढी म्हणून वाणी आहे त्या वाणीमध्ये वाचा माझी, त्या वाणींमध्ये सत्याचा नटनाचं जणू काही सत्याचं एखाद्या नटाप्रमाणे नाच म्हणजे नृत्य चालू आहे अशा प्रकारचं सत्य म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही शब्द बोलला की जणू काही उघड सत्यच त्याच्यामध्ये नर्तन करत आहे. म्हणजे असत्याचा स्पर्श देखील नाही. असं जे अक्षर आहे ते एक अक्षर, ते अक्षर एक मी वैकुंठीचा, असं एक अक्षर देखील मी आहे. यासाठी उदाहरण दिलं शास्त्रातलं की सत्यपुतम वदेत वाचम म्हणजे मनुष्याने कोणती वाणी बोलावी
तर जी सत्याने पवित्र झालेली वाणी आहे, म्हणजे वाणी खरी पवित्र कशाने होते? सत्याच्या द्वारा होते. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही शब्द बोलला की तो सत्यच त्याच्या ठिकाणी त्याच्या जिभेच्या द्वारा उच्चारण झालेल्या शब्दामध्ये सत्यच नांदत असतं. म्हणून त्या सत्याचाच बोध त्या ठिकाणी होतो, कारण ते प्रत्येक अर्थबोधक जो शब्द आहे त्याच्यामध्ये सत्यच नर्तन करीत असतं, नृत्य करीत असतं. म्हणजे सत्यपुचम वदेत वाचम असं सांगतात. शिवाय त्या ठिकाणी त्या वाणीमध्ये एक एक जरी अक्षर असलं, परंतु ते वाणीतलं एक एक अक्षर हे अक्षर एक, त्या सत्यातलं एक एक अक्षर हे एक मी, ते माझी विभूती आहे असा वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे. त्या वैकुंठामध्ये निवास करणारा वेल्हाळ म्हणजे अत्यंत सौंदर्याची जणू काही खान असणारा असा परमात्म्याने ही गोष्ट सांगितली. समस्ताही यज्ञांच्यापैकी जपयज्ञ तो मी एलोकी, जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपजविजे. समस्ताही यज्ञांच्यापैकी म्हणजे सर्व जे यज्ञ आहेत त्या यज्ञामध्ये जपयज्ञ तो मी, जो जपयज्ञ आहे इतर सर्व यज्ञांमध्ये असणारा जो जपयज्ञ तो मी, ये लोकी तो मी, या लोकामध्ये तो जो जपयज्ञ आहे तो मी आहे. जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपजविजे, ते म्हणतात कर्मत्यागे म्हणजे कोणतंही कर्म करायचं झालं तर सर्व कर्माच्या त्यागाने ओम तत्सत प्रणवादिकी, म्हणजे प्रणव आहे आद्य ज्याचा, ओम तत्सत 17व्या अध्यायामध्ये पुढं ह्या ओम तत्सतचा अर्थ सांगणार आहे. त्या ओम सत हे जे वैदिक नाम आहे या नामाच्या उच्चाराने अथवा दुसरे भगवंताची जी नामं आहेत त्या पौराणिक नामाच्या उच्चाराने निर्माण केला जातो. याचा अर्थ काय आहे की कोणतंही लौकिक कर्म असो किंवा वैदिक कर्म असो, त्यापैकी कोणत्याही सकाम कर्माचं त्याला व्यवधान नाही आणि अखंड सर्व काळ प्रेमपूर्वक केवळ नामोच्चारण करणं या साधनाने निर्माण झालेला जो जपयज्ञ आहे ती माझी विभूती आहे असं सांगतात. म्हणजे दर्श पौर्णमास अग्निष्टोमादी सर्व यज्ञामध्ये जो जपयज्ञ आहे तो मी आहे, जो या लोकात सर्व कर्माच्या त्यागाने आणि ओम तत्सत या वैदिक नामाच्या उच्चाराने अथवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या पौराणिक नामप्रबंधाच्या उच्चाराने निर्माण केला जातो. याचा भाव असा आहे की ज्या नामोच्चारात लौकिक किंवा वैदिक यापैकी कोणत्याही सकाम कर्माचे व्यवधान नाही आणि अखंड सर्व काळ श्रद्धापूर्वक प्रेमपूर्वक केवळ नामोच्चारण आहे, या साधनाने निर्माण झालेला जपयज्ञ ही माझी विभूती आहे. म्हणजे भगवंताचा नामस्मरण ओंकाराने ओम तत्सत किंवा पुराणामध्ये असणारी रामकृष्ण विष्णू हरी गोविंद कोणत्याही प्रकारचे नामस्मरण हा खरा जपयज्ञ जो आहे ते माझी विभूती आहे. नाम जपयज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. नामजप यज्ञ तो परम, नामजप यज्ञ हा सर्वात परम म्हणजे श्रेष्ठ आहे. त्यासाठी बाधून शके स्नानादी कर्म, स्नानादी जी कर्म आहेत ती कर्म त्याच्या ठिकाणी कोणताही बाध करू शकत नाही. नामे पावन धर्माधर्म, नामाने धर्म आणि अधर्म दोन्हीही पावन होतात. नाम परब्रह्म वेदार्थी, वेदाच्या मनोगताप्रमाणे नाम हे किंवा वेदाचा अर्थ किंवा वेदाचं मनोगत अभिप्रायाप्रमाणे नाम परब्रह्म, नाम हे साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे भगवंताचं नामजप यज्ञ याला कोणत्याही प्रकारची बाधा नाही. आणि दुसरी गोष्ट नाम हे ब्रह्मरूप आहे, असं वेदाचा अर्थ आहे. आता याविषयी त्यांनी काही चिंतन लिहिलं. नामजप यज्ञ हा हिंसादी दोषरहित, इतर साधन निरपेक्ष आणि सर्वाधिकार सेव्य या 3 कारणामुळे श्रेष्ठ आहे व सर्व साधनांपेक्षा सोपा आणि सर्व फले प्राप्त करून देणार आहे. नामजप यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारचे हिंसादी असत्य इत्यादी दोष होत नाहीत आणि इतर साधनाची त्याला कोणत्या गरजही लागत नाही आणि सर्वांना
नाम हे सर्वांना नामाचा अधिकार आहे. या कारणाने नाम हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व साधनांपेक्षा सोपे असून सर्व फले प्राप्त करून देणारा असा हा नामयज्ञ आहे. जपयज्ञाला स्नानादी कर्मे बाधू शकत नाहीत, कारण जपयज्ञाकरता स्नानादी कर्माचा विकल्प आहे. स्नानादी कर्मे न केली तरी प्रत्यवाय नाही. म्हणजे स्नान करूनच नामस्मरण व्हायला पाहिजे असं काही नाही, त्याला कोणताही प्रत्यवाय किंवा दोष लागतो असं नाही. नामस्मरण हे स्नानानंद म्हणजे याचा तर स्नान न करताच ते करावी असं सांगण्यात तात्पर्य नाही, पण नाही झालं तरी प्रत्यवाय किंवा दोष लागत नाही. तसेच नामाने धर्माला सद्गुण्य प्राप्त होते, धर्माची सांगता होते. आणि कोणतंही जरी धर्माचरण केलं आणि नाम जर अगोदर घेतलं तर सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी. आणि जर शेवटी जर आपण नामस्मरण केलं कोणत्याही कर्माच्या शेवटी किंवा धर्मकर्माच्या शेवटी तर त्याला अधिक त्याच्यामध्ये गुणवत्ता वृद्धी होते, साद्गुण्य प्राप्त होते. आणि नामे पावन धर्म आणि अधर्म पण म्हटले. नामाने अधर्मही प्राप्त होतो. म्हणजे काय, आपलं अधर्म जो आहे तो अज्ञानाने अधर्म घडला तरी तो नामाने पावन होतो. जरी चुकून एखादा अधर्म कृत्य आपल्याकडून घडलं आणि आपण जर जप केला तर त्या नामस्मरणाने त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला जो दोष आहे तो अधर्माचा तोही नाहीसा होतो. शिवाय नाम परब्रह्म वेदार्थे म्हणजे वेदाच्या अर्थाचा विचार केल्यास नाम हे परब्रह्म आहे असे दिसून येते. कारण ओम इति ब्रह्म या श्रुतीमध्ये ओम या नावाचा, तत्वमसी या श्रुतीमध्ये तत् या नावाचा आणि सदैव सौम्य इदमग्र आसीत या श्रुतीत सत या नामाचा अर्थाच्या दृष्टीने विचार केल्यास ओम तत् सत ही नामे अर्थरूपाने परब्रह्म आहेत. म्हणजे 17व्या अध्यायामध्ये ओमचा विचार केला तर शेवटी भगवंताचं नामच, तत्चा विचार केला तरी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन, आणि सतचा विचार केला तरी भगवंत. म्हणजे ओम तत्सत याचा अर्थ काय होतो, अर्थरूपाने परब्रह्माचाच विचार होतो. म्हणजे याचाच अर्थ हे जे नाम आहे ते परब्रह्म स्वरूपच आहे. वेदाने सुद्धा याचा अर्थ किंवा त्याचं निरूपण करताना ओम तत् आणि सत या तिन्ही शब्दांनी परमात्माच कथन केलेला आहे. म्हणून म्हणतात नाम परब्रह्म वेदार्थे. आणखीन एक सांगतात नाम आणि नामीचा अभेद असतो. नाम आणि नामी यांचा अभेद असल्यामुळं नाम हे काय आहे, परब्रह्म स्वरूपच आहे. नाम आणि त्याचा नामी परब्रह्म हे दोन्हीही अभेद असल्यामुळं नाम हे परब्रह्म स्वरूपच आहे. स्थावरागिरी आतू पुण्यपूज्य जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. आणि स्थावरागिरी आतू जे स्थावर म्हणजे स्थिर राहणारे, अविचल राहणारे असे पर्वत आहे. ज्या पर्वतामध्ये ते सांगतात पुण्यपूज्य जो हिमवंतू, तो हिमवंतू जो आहे तो पुण्यपूज्य म्हणजे तिथं पुण्याचा राशी असणारा आणि अत्यंत पूजनीय असणारा जो हिमवंतू म्हणजे हिमालय पर्वत आहे तो मी आहे. असे लक्ष्मीचा कांतू म्हणे. असं लक्ष्मीचा कांत पती असणारा भगवान परमात्मा म्हणतो. कारण काय, हिमालयामध्ये नरनारायणादी ऋषींनी तपश्चर्या केलेल्या असल्यामुळं आणि अनेक देवता ऋषी मुनी त्या हिमालयात वास्तव्य केलेलं असल्यामुळं तो अत्यंत पवित्र पूज्य असा हा पर्वत आहे आणि तो माझी विभूती आहे असं सांगतात. अश्वत्थ सर्व वृक्षाणां वर्षिणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथ उच्चैस्रवस्मश्वानां विद्यमामृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षिणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैस्रवस्मश्वानां विद्यमामृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षिणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैस्रवस्तमश्वानां विद्यमामृतोद्भवम्
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदाः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः। सर्ववृक्षाणाम् अश्वत्थः च देवर्षीणां नारदाः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलः मुनिः। सर्व वृक्षाणां सर्व जे वृक्ष आहेत त्या वृक्षामध्ये अश्वत्थः अश्वत्थ म्हणजे पिंपळ ही माझी विभूती आहे। देवर्षीणांच नारदाः आणि जे देवर्षी आहेत त्या सर्व देवर्षींमध्ये नारद ही माझी विभूती आहे। गंधर्वाणां चित्ररथा आणि सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे ती माझी विभूती आहे। सिद्धानां कपिलः मुनिः आणि जेवढे सिद्ध आहेत त्या सिद्धांमध्ये कपिल मुनी ही माझी विभूती आहे किंवा ते कपिल मुनी मी आहे। उच्चैः श्रवसं अश्वानां विद्धि माम अमृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणांच नराधिपम्। माम अश्वानां अमृतोद्भवम् उच्चैः श्रवसं विद्धि गजेन्द्राणां ऐरावतं च नराणां नराधिपम् अहम अस्मि। माम मला अश्वानां जे अश्व आहेत त्या अश्वांमध्ये अश्वानां माम अश्वामध्ये असणाऱ्या मला जो अमृतोद्भवम जो अमृतासाठी जे मंथन केलं त्या अमृतोद्भवम म्हणजे अमृत प्राप्तीसाठी केलेल्या क्षीरसागराचं मंदार पर्वताच्या रवीनं केलेलं जे मंथन आहे त्या मंथनातून उद्भव म्हणजे उत्पन्न झालेला उच्चैः श्रवा नावाचा जो अश्व आहे तो माम विद्धी तो मी आहे असं जाण। म्हणजे जेवढे म्हणून अश्वजाती आहे की त्या अश्वजातीमध्ये जो उच्चैःश्रव की जो क्षीरसागराच्या मंथनातून उत्पन्न झाला तो उच्चैःश्रवा हा अश्व माझी विभूती आहे। गजेंद्राणाम ऐरावतम आणि जो गजेंद्र आहे त्या गजेंद्रामध्ये जो ऐरावत नावाचा हत्ती आहे ती माझी विभूती आहे। च आणि नराणाम नराधिपम नराणाम जेवढी मनुष्य योनी आहे त्या मनुष्यांमध्ये नराधिपम त्या मनुष्यांचा जो राजा आहे तो राजा ही माझी विभूती आहे। आपल्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी राजा ही परमात्म्याची विभूती सांगितली। राजा ही एक पूजनीय व्यक्ती आहे, ती उपेक्षणीय व्यक्ती नाही की जशा आजच्या काळात आता सगळा समाज ह्या लोकांची उपेक्षा करीत असेल की नाही, आज उपेक्षा करीत असेल किंवा त्यांच्याविषयी त्यांना अनादराची भावना आहे, सन्मानाची भावना कोणालाही राहिली नाही। आपल्याकडं असं लिहिलं आहे मला वाटतं मनुस्मृतीमध्ये की कोणत्याही एखाद्या संताकडं किंवा देवाकडं आणि राजाकडं रिक्त हस्ताने कधी जाऊ नये, म्हणजे पूज्य विभूती आहे, त्यांना काहीतरी आपल्याकडून समर्पण व्हावं। आता ही त्यांच्याकडे जायला रिक्त हस्ताने जाऊ नये हा नियम कसा आहे माहिती आहे का? आता कोणीही कोणत्या राजाला भेटायचं झालं तर रिक्त हस्ताने जाऊ नये असं आहे की नाही? कोणी रिक्त हस्ताने, कारण तिथं काहीतरी ते सन्मानाने दिलं होतं, हे दबावाने आहे की नाही? किंवा त्याला काय म्हणतो आपण लाच म्हणून रिक्त हस्ताने जायचं नाही, त्यांना भेटायचं म्हणजे काहीतरी लाच घेऊन गेलंच पाहिजे। आणि त्या माणसाला भ्रम होईल का हा तर शास्त्राने सांगितलेला नियम आहे। नराणांच नराधिपम मनुष्यामध्ये राजा जे आहे ती माझी विभूती आहे असं सांगतात। कल्पद्रुमहन पारिजातु गुणे चंदनही वाड विख्यातु तरी या वृक्ष जाता आतु अश्वत्थतो मी। आता कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष आहे, हन पारिजातु आणि पारिजात हे दोन वृक्ष आहेत, कल्पवृक्ष आणि पारिजात। तसंच गुणे चंदनही वाड विख्यातु, तसा चंदनसुद्धा गुणांमुळं म्हणजे सुगंधी असल्यामुळं
तो वाड विख्यातो, तोही अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे चंदन, कल्पवृक्ष आणि पारिजात तीनही हे वृक्ष प्रसिद्ध आहेत. तरी यया वृक्षा जाता अतु, तरी ह्या सर्व वृक्षजातांमध्ये अश्वत्थुतो मी, त्याच्यामध्ये जो अश्वत्थ म्हणजे पिंपळ आहे, तो पिंपळ ही माझी विभूती आहे असं त्याचं वर्णन केलं आहे. कारण पिंपळाच्या बुडामध्ये विष्णू, त्याच्या स्कंधामध्ये केशव, शाखेत नारायण, पानात हरी, फळात अच्युत असतो. म्हणून पिंपळ ही परमात्म्याची विभूती आहे. तसंच रक्तविकार, दाह, वमन म्हणजे वांती, विषदोष इत्यादी रोगावर त्याची पाने म्हणजे पिंपळाची पानं आणि साल यांचा उपयोग होतो असं वैद्यकात म्हटले आहे. आणि या सर्व लौकिक आणि अलौकिक या दोन्ही गुणामुळं पिंपळ ही भगवंताची विभूती आहे. देव ऋषी आतू पांडवा, नारद तो मी जाणावा, चित्ररथ मी गंधर्वा, सकळिकान माझी. देव ऋषीयात म्हणजे देवयोनीत जे काही देव पण आहेत आणि ऋषी पण आहेत, असे जे देवर्षी आहेत, त्यांच्यामध्ये हे पांडवा अर्जुना, नारद तो मी, नारद मी आहे असं जाणावं. चित्ररथ मी गंधर्वा, सकळिका माझी, सकळिकान माझी म्हणजे सगळे म्हणून जी गंधर्व जात आहे, त्या गंधर्व योनीमध्ये चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे ती माझी विभूती आहे. त्याची काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ज्यांचा देवलोकात निवास असतो, जे त्रिकाल ज्ञानी असतात, जे सत्य बोलतात, जे सर्व जगात आपल्या तपाने व विद्येने प्रसिद्ध असतात, जे स्वसामर्थ्याने सर्वगामी असतात, देवतांना जे स्वाधीन ठेवतात, जे मंत्रद्रष्टे तत्वदृष्टे असतात, त्यांना देवर्षी असं म्हणतात. नर, नारायण, वालखिल्य, कर्दम, पुलह, पर्वत, नारद हे देवर्षी आहेत. यामध्ये नारद हे भगवत भक्तीने अधिक असल्यामुळे भगवान म्हणतात, अर्जुना देवर्षीमध्ये जो नारद तो मी आहे असे जाण. आता देवलोकात गायन, वादन, नर्तन आणि नाट्य करणारे अत्यंत रूपवान कश्यपाच्या मुनी आणि प्राधा या दोन पत्नीपासून देवयोनीत जन्माला आलेले हा, हू, विश्वावसू, तुंबरू आणि चित्ररथ हे 5 मुख्य गंधर्व आहेत. त्यामध्ये सर्वांचा अधिपती आणि सर्वांपेक्षा संगीत विद्येत निष्णात असलेला जो चित्ररथ तो मी आहे. आता हे गंधर्व योनीची माहिती सांगितली. तिथं देवलोकामध्ये जे गायन, वादन, नर्तन करणारे आहेत, रूपवान आहेत आणि त्यांची उत्पत्ती कशापासून झालेली आहे या गंधर्वाची, तर कश्यपाच्या मुनी आणि प्राधा या 2 पत्नीपासून देवयोनीतच ते जन्माला आलेले आहेत. त्यांची नावं दिली हा, हू, विश्वावसू, तुंबरू आणि चित्ररथ. त्यामध्ये चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे तो मी आहे. या अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा, तुरंगदाता प्रसिद्धा आत उच्चही श्रवामी. यया अशेषाही सिद्धा माझी, अशेष म्हणजे जे सर्व श्रेष्ठ असे सिद्ध पुरुष आहेत त्या सिद्धांमाझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा. हे प्रबुद्धा हे ज्ञानवान बुद्धिमान अर्जुना, ह्या सिद्धांमध्ये कपिलाचार्य कपिल मुनी म्हणून जे सिद्ध आहेत ते सिद्ध मी आहे. म्हणजे ती माझी कपिल मुनी ही माझी विभूती आहे. तुरंगदाता प्रसिद्धात उच्चई श्रवामी. तुरंगदाता म्हणून घोड्याच्या जेवढ्या म्हणून जाती आहेत त्या जातींमध्ये उच्चई श्रवा नावाचा जो घोडा आहे ती माझी विभूती आहे. 2दा सांगितलं नाही, एकदा सांगितलं. त्या तुरंगदातामध्ये उच्चई श्रवा ही माझी विभूती आहे. याविषयी सांगतात की हे महाबुद्धिमान अर्जुना, आणि मादी अष्टमहासिद्धींनी आणि धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या गुणांनी संपन्न जे सिद्ध आहेत त्या सर्व सिद्धामध्ये सांख्यशास्त्राचा प्रणिता कर्दम देवहूतीचा पुत्र जो कपिलाचार्य तो मी आहे. गुणांनी, अवयवांनी, सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या श्यामकर्ण इत्यादी घोड्यांमध्ये क्षीरसागरापासून ज्याची उत्पत्ती झाली, 14 रत्नात ज्याची गणना केली जाते आणि देवलोकात ज्याचे वास्तव्य असते तो उच्चई श्रवा मी आहे. अर्जुनाला प्रबुद्धा म्हणजे महाबुद्धिमान असं म्हणतात.
तर सिद्ध कोणाला म्हणतात? ज्याला ह्या अनिमा लघिमा वगैरे प्राकाम्य इत्यादी ह्या अष्टमहासिद्धी त्याच्या ठिकाणी आहेत. पुन्हा ज्याला धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे षड्गुण संपन्नही जे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांना ते काय झाले? देवर्षी. पण त्या सर्वांमध्ये आपलं सिद्ध ते सर्व झाले सिद्ध. पण त्या सिद्धांमध्येही कपिलाचार्य की ज्यांनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली आणि जे कर्दम आणि देवहूतीचा पुत्र असणारे कपिल मुनी ही माझी विभूती आहे. आता जे काही घोडे आहेत की ज्यांच्या ठिकाणी काय 72 गुण असं सांगतात, ज्यांचे अवयव त्या ठिकाणी अवयवांचं सौष्ठव आहे, सौंदर्याने युक्त असे, श्यामकर्ण काळ्या रंगाचा ज्यांचा कान आहे, अशी जे घोडे आहेत त्या घोड्यामध्ये जो समुद्रमंथनातून अमृताच्या प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला जो उच्चैश्रवा नावाचा जो घोडा आहे की त्याला उच्चैश्रवाला त्याला काय म्हणतात? रत्न. असं 14 रत्न प्राप्त झाली ना, त्या 14 रत्नातलं एक रत्न असा जो उच्चैश्रवा घोडा आहे आणि जो नेहमी देवलोकात स्वर्गात ज्याचं वास्तव्य असतं तो उच्चैश्रवा ही माझी विभूती आहे. राज्यभूषण गजा आतू अर्जुना मिगा ऐरावतू पयोराशी सुरमथितू वियाला जयाते. हे अर्जुना, राज्यभूषणा गजातो, राज्याचं भूषण असणारे जे गज म्हणजे हत्ती आहेत त्यामध्ये जो ऐरावत नावाचा हत्ती आहे तो माझी विभूती आहे. तो कसा उत्पन्न झाला? तर देवानी मंथन केलेल्या क्षीरसागरामध्ये ज्याचा पयोराशी सुरमथितू, पयोराशी म्हणजे क्षीरसागरातलं जे काही दूध आहे तर त्याचं मंथन केलं असताना जयाते वियाला, क्षीरसागराने ज्याला जन्म दिला असा सगळ्या राज्यांचं भूषण असणाऱ्या हत्तीमध्ये देवानी मंथन केलेला क्षीरसागरातून उत्पन्न झालेला जो ऐरावत नावाचा हत्ती आहे तो माझी विभूती आहे. या नरान माझी राजा जो विभूती विशेष माझा जयाते सकळ लोक प्रजा होऊनी सेविती. आणि या नरान माझी, आणि हे जेवढे नर पुरुष आहेत त्यामध्ये नरान माझी राजा, जो राजा आहे तो माझा विभूती विशेष, तो माझं खरं विभूती आहे. पण कोणता राजा ते सांगून ठेवलं. जयाते सकळ लोक प्रजा होऊनी सेविती, ज्याला सगळे लोक किंवा आपली प्रजा स्वतः होऊन त्याची सेवा करतात किंवा त्याची आज्ञा पालन करतात असा राजा ही माझी विभूती आहे. याचं कारण काय आहे? या नरान माझी, या सर्व नरांमध्ये जो धर्मपरायण आहे, ज्याला राजनीतीचं ज्ञान आहे, ज्याला प्रजेविषयी ही प्रजा आपली संतती आहे किंवा पुत्ररूपाने त्यांच्याविषयी वात्सल्यभाव धारण करतो आणि प्रजेला आणि स्वतःला पापकर्मापासून परान्मुख करतो, न्यायानं पृथ्वीचं राज्य करतो आणि सर्व लोक प्रजा होऊन स्वतः होऊन आपण होऊनच त्याच्या पूजनीयतेमुळं त्याची सेवा करतात, तो राजा ही माझी विभूती आहे. आयुधानाम अहम वज्रम धेनूनाम अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पानाम अस्मि वासुकिः आयुधास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमश्चास्मि यमस्य यमतामहम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पानामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमश्चास्मि यमस्य यमतामहम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पानामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमश्चास्मि यमस्य यमतामहम्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम राम ज्ञान